शेतकरी नेते येत नाहीत, दुसऱ्या बाजूला ते म्हणतात की संवाद होणार नाही, आम्हाला अटक केली जाईल. नेमकं काय साध्य करायचं या शेतकरी नेत्यांना? मला काही त्याच्याबद्दल त्यांची भावना माहिती नाही. तो सरकार एवढं काही मोगलशाही नाही आहे की ते बैठकीला येईन त्याला अटक करतील. आंदोलन स्थळावर कधी बैठक होऊ शकतं का? एक डीसीएम, 2 डीसीएम आणि इतकं सारं त्या ठिकाणी मंत्रिमंडळ किंवा कृषी मंत्री आहे, महसूल मंत्री आहे, एवढे सारे आंदोलन स्थळावर जाऊन बैठक घेणे ही काही मागणी योग्य होणार नाही. मुंबईच्या मंत्रालयात किंवा सह्याद्रीवर बैठक आयोजित करूनच त्या ठिकाणी मागणी पूर्ण करता येईल किंवा सरकारमध्ये निर्णय घेता येतील ना. फायनान्स मिनिस्टर असेल, अजितदादा असेल, एकनाथजी असेल, सर्व असेल, माननीय मुख्यमंत्री बैठक घेतील. पण चर्चा करतात तयार पाहिजे ना. एकदा मुख्यमंत्र्यांनी 1.5 तास वेळ ठेवला. मुख्यमंत्र्यांनी मंगळवारी 1.5 तास वेळ ठेवला. 1.5 तास वाट बघितली माननीय मुख्यमंत्र्यांनी. 1.5 तास वाट बघून कोणीच आलं नाही. मुख्यमंत्र्यांनी वारंवार मला विचारलं, एक तरी प्रतिनिधी आलाय का? अजित नवले तरी आले आहेत का? महादेवराव जानकर तरी आले आहेत का? राजू शेट्टी जरी आले आहे का? कोणीतरी आलं पाहिजे बैठकीला. तर काय चूक आहे सरकारची? सरकार तयार आहे, पण सरकारवर त्या ठिकाणी आकस काढणे किंवा शेतकऱ्याच्या मनात त्या ठिकाणी दुजाभाव निर्माण करणे, मला वाटतं यातनं राजकारण होऊ नये. यातनं फक्त शेतकऱ्याचे प्रश्न सुटावे आणि बच्चू कडूंनी पुढाकार घ्यावा. सरकार चर्चेला तयार आहे. हा, चर्चेचे दरवाजे ते बंद करतात, आम्ही करत नाहीये. तुम्हीच सांगा मीडियाच्या मित्रांनो की एवढं सारं मंत्रालय नागपुरात नेऊ शकतो का आपण? एवढं सारं मंत्र ज्यातने 28-30 प्रश्न त्यांचे आहेत. 28-30 जवळपास 12 विभाग आहे. 12 विभागाचे प्रश्न आहेत, वेगवेगळे प्रश्न आहे 12 विभागाचे. त्यामुळे मला वाटतं की थोडा विचार केला पाहिजे आणि चर्चेला आलं पाहिजे. जाणीवपूर्वक हे राजकारण चालू आहे असं म्हणायचं नाही, मला वाटतं की आता त्याच्या मनात काय मी काय सांगू शकणार नाही. मी काय त्यांना राजकारण म्हणणार नाही वगैरे वगैरे काही. फक्त एवढंच आहे, शेतकऱ्याचा मार्ग काढायचा आहे तर सरकार तयार आहे. भाजपच्या काल एका आमदारांनी विदर्भातल्या असा एक आरोप केला की बच्चू कडूंचे आणि काही संघटनांशी संबंध आहेत, ज्याचे इतर राजकीय आंदोलकांना हे प्रेरित केले जातात, फंडिंग केलं जातं. मला त्याबद्दल काही माहिती नाहीये. मला माहिती असल्याची मी बोलणार नाही. संजय राऊत असं म्हणतात, ज्या पद्धतीचा आरोप बच्चू कडूंनी केला की मला अटक केली जाऊ शकते, संजय राऊत असं म्हणतात की या सगळ्या आंदोलनकर्त्यांना मुंबईत बोलवायचं आणि त्यांना अर्बन नक्षलवादी ठरवून अटक करायची, अशा प्रकारचा सरकारचा प्रयत्न. कुठल्याही सरकारची भूमिका अशी नाही आहे. सरकारची भूमिका कधी अशी असणार नाही. आम्ही उद्धव ठाकरेजीच्या सरकारसारखे हुकुमशाह नाही. उद्धव ठाकरेंनी तर मला ओबीसी आरक्षणाकरता जेलमध्ये टाकलं होतं. त्यामुळे उद्धव ठाकरे सारखे हुकुमशाह आम्ही नाही आहे. देवेंद्र फडणवीस सरकार, आमचं सरकार हे लोकशाहीच्या मार्गाने सर्वांना न्याय देणारं सरकार आहे. उद्धव ठाकरे असं म्हणतात की लोकशाहीमध्ये मत आणि विरोध करण्याचा अधिकार जो आहे तो सर्वांना आहे, परंतु जे सत्ताधारी आहेत त्यांना हे मान्य नाही असं त्यांनी म्हटलं. कोणी म्हटलं? तेच म्हणतात, तेच उत्तर देतात. त्याचाच प्रश्न त्यांचंच उत्तर. तुम्ही त्यांचं भाषण आहे का? तेच प्रश्न उपस्थित करतात, तेच उत्तर देतात. कुणा म्हटलं असं? त्यांना अधिकार नाहीये. रोज आंदोलन केलं तरी त्यांचा अधिकार आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे आणि त्यामुळे त्यांनी आंदोलन केलं तर काय, आम्ही सरकार म्हणून आमची भूमिका आम्ही पार पाडतोय. काल जी भाषणं नागपुरात झाली किंवा एकंदर आंदोलनामध्ये झाली त्यात काही प्रक्षोभक विधानं सुद्धा करण्यात आली. बच्चू कडूंनी म्हटलं की आमदारांना कापा, तर रविकांत तुपकर त्या पुढे जाऊन म्हणाले की आमदारच काय 2-3 मंत्र्यांनाही कापलं पाहिजे. नाही, ह्या भाषा काही योग्य नाही लोकशाहीमध्ये. ह्या भाषा लोकशाहीमध्ये योग्य नाही आहे. अशा भाषा करू नये. शेवटी संवैधानिक पद्धतीने आंदोलन झाले पाहिजे, लोकशाही पद्धतीने आंदोलन झालं पाहिजे. प्रक्षोभक भाषा करून त्या ठिकाणी जमावाला